वेळेचे थांबलेत ना? हो तुम्ही चपल्या कुठं काढायच्या? काढीत दर्शन मॅडम, मस्त दर्शन झालंय सरांमुळे, खूप छान दर्शन झालंय आमचं. डिरेक्टली आम्ही गाभाऱ्यात गेलोय. तर सर प्रॉपर पंढरपूरचेच आहेत आणि मला खूप छान ओळखतात ते. पण हिने कधीच पाहिलं नव्हतं सरांना, आता फर्स्ट टाइम पाहते. आपलं फोनवरच बोलणं झालंय है ना सर? आमचं फोनवरच जास्त बोलणं झालंय, कारण ते ओळखतातच मला सोशल मीडियामुळं, त्याच्यामुळे आमची ओळख सोशल मीडियाचीच आहे. आता मला थोडीशी खरेदी करायची आहे, चंदन पावडर किंवा काय. चंदन घ्यायचं आहे ना आपल्याला? चंदन घ्यायचं आणि हार घेऊ मग आपल्या ह्याला. चला शॉपिंग. स्नेहलला हे घ्यायचं होतं टी शर्ट, पण आता झालं दर्शन. कुठे मिळेल? हा हा तेच पाहिजे. बर बर चालेल. 70 रुपये 60 रुपयाला देते, तिची 15,000 रुपये. या हिशोबाने ती तुम्हाला 50 ग्रॅम 70 ग्रॅमच्या डब्या असतात. 15,000 रुपये लावायचं आहे का? बरं, पण नव्हती. ए आईन ते कुठे गेले? यांना कुठं गेला ही खरेदी लागली आजीबाई खरेदी करायला. चालेल ना. ए काय गेली 20-19 वर्ष झाले येते आजी, प्रत्येक वारीला येते, पण तरी खरेदी काय चुकत नाही. प्रत्येक वेळेस काहीतरी घ्यायचं असतं. देवाचं सामान घ्यावंच लागतं. देवाला आल्यावर देवाची भेट काय घ्यायची? प्रसाद घ्यायचा. काय घ्यायचं आता यावर्षी? काय आता चंदन घ्यायचा, अष्टगंध घ्यायचा, कुंकू घ्यायचं, प्रसाद घ्यायचा, बुका घ्यायचा. बघा आजीची खरेदी किती आणि आमची खरेदी कुठे गायत कुठे कानात. ते नाही घ्यायचं, काय उपयोग नाही होत घरी नेऊन त्याचा. हा ना, हे महत्वाचं असतं ना. कितीला गेल्यावर लागतं आपल्याला हे. चालेल ठीक आहे, आपण आता खरेदी करू देवबाप्पाची. बसते मंदिराचा कळस दिसतोय का? नाही दिसत. स्टँड कुठे आहे? एवढा कळस दिसतोय इथून का?